बंजारा विरासत या नावाने बंजारा इतिहास आणि संस्कृती देणारे हे जे भव्य वास्तु संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने साकार झालेले आहे। या वास्तु संग्रहालयाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते दिनांक 26/2024 रोजी होऊ घातलेले होते। तशी तयारी सुद्धा शासन व प्रशासनाच्या वतीने त्याच पद्धतीने बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत होती। पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पोरादेवी येथे जगदंबा माता मंदिर असल्याने आणि त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर हे लोकार्पण जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधी दर्शन नवरात्रीच्या पर्वावर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी माझ्याशी आमचे संत महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आणि जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज, इतर सर्व महंतांशी चर्चा केली व आता या भव्य वास्तु संग्रहालयाचे लोकार्पण नवरात्रीच्या पर्वावर म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता करण्याचं ठरलेले आहे। समाजातील सर्व मान्यवरांनी तसेच इतर जनतेने याची नोंद घ्यावी व ज्या उत्साहाने आपण सर्वजण दिनांक 26 सप्टेंबर 2024 ला येणार होते त्यापेक्षाही जास्त तयारीने या लोकसंग्रहाच्या कार्यक्रमामध्ये लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशा पद्धतीची आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना इतर नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो। 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता या वास्तु संग्रहालयाचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, केंद्रीय मंत्री शिवराज चौहानजी आणि असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। आणि आज या ठिकाणी या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून, पालकमंत्री म्हणून आणि समाजाचे आमचे जे धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मार्फत जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की 5 ऑक्टोबरला मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी आणि इतर नागरिकांनी उपस्थित राहावं। भारत देशामध्ये पोरादेवीवरून धर्मगुरू रामराव बापूचा आदेश होता। 2018 मध्ये दिल्ली येथे जाऊन माननीय मोदीजी साहेबांना निमंत्रण दिले। त्यावेळेस बापूला आशीर्वाद दिला मोदीजींना आणि मोदीजी पण बापूला आश्वासन दिलं की मी जरूर एक वेळेस पोरादेवीला दर्शनासाठी येणार। चैत्र नवरात्रामध्ये येणार होते। 2017 मध्ये पोरादेवी येथे लक्षचंडी महायज्ञ होतं, त्यावेळेस मी स्वतः मोदीजीची माझी भेट झाली, पण काही कारणास्तव चैत्र नवरात्रामध्ये येणं झालं नाही। तरी आता येणाऱ्या या देवी नवरात्रामध्ये माननीय बापूचे आदेश पाळून बापूची इच्छा पूर्ण करा आणि बापूचं जे अपुरं स्वप्न आहे ते पूर्ण साकार करण्यासाठी सर्व देशभरातून आमचे मोदीजी साहेब पोरादेवीला 5 ऑक्टोबरला येतील आणि ते बापूची इच्छा पूर्ण करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।